नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. आज आपण आपल्या चॅनलवरती भगवान विष्णू यांच्याशी संबंधित एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रातस्मरणीय स्तोत्र आणि त्याचा मराठीतून अर्थ पाहणार आहोत. सृष्टीच्या निर्मितीपासूनच भगवान विष्णू यांनी आपल्या भक्तांची संकटे दूर करण्यासाठी, जगाचे पालनपोषण करण्यासाठी अनेक अवतार घेतले. काही ठिकाणी असे 24 अवतार आहेत असा उल्लेख आपल्याला सापडतो. यापैकी त्रेतायुगामध्ये घेतलेला प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण अवतार आहे. श्रीरामाचे केवळ नामस्मरण केल्याने भक्तांचे कष्ट मुक्त होतात असे त्याचे महात्म्य आहे. याशिवाय धार्मिक मान्यतेनुसार या 24 अवतारांपैकी 16 अवतार असे आहेत की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या अवतारांचे नामस्मरण करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्याने विशेष लाभ प्राप्त होतात. विष्णू षोडश नाम स्तोत्र या स्तोत्रामध्ये हीच नावे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये, कोणत्या प्रसंगामध्ये ही नावे घ्यावीत याचे वर्णन केले आहे. आता आपण पाहूयात विष्णू षोडश नाम स्तोत्र आणि त्याचा मराठीतून अर्थ. औषधे चिंतयेद विष्णुं भोजने च जनार्दनं शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिं युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमं नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे दुःस्वप्ने स्मर गोविन्दं संकटे मधुसूदनं कानने नारसिंहं च पावके जलशायिनं जलमध्ये वराहं च पर्वते रघुनन्दनं गमने वामनं च एव सर्वकार्येषु माधवम् षोडशम् एतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् सर्वपाप विनिर्मुक्तो विष्णुलोके मह्यते इति विष्णु षोडशनाम स्तोत्रम संपूर्णम. पुन्हा एकदा पाहूयात. औषधे चिंतयेद विष्णुं भोजने च जनार्दनं शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिं युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमं नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे दुःस्वप्ने स्मर गोविन्दं संकटे मधुसूदनं कानने नारसिंहं च पावके जलशायिनं जलमध्ये वराहं च पर्वते रघुनन्दनं गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवम् षोडश एतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् सर्वपाप विनिर्मुक्तो विष्णुलोके मह्यते इति विष्णु षोडश नाम स्तोत्र संपूर्णम. या स्तोत्राचा मराठीतून अर्थ पाहूयात. औषधे चिंतयेद विष्णुं भोजने च जनार्दनं शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिं युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमं नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे. औषधे चिंतयेद विष्णुं. औषधे चिंतयेद विष्णुं म्हणजे ज्या वेळेला आपण एखादे औषध ग्रहण करत असतो, औषधी ग्रहण करत असतो, हे औषध ग्रहण करताना विष्णूचे नामस्मरण करावे असे इथे सुचवलेले आहे. भोजने च जनार्दनम. भोजन ग्रहण करण्याच्या वेळी जनार्दनाचे स्मरण करावे. शयने पद्मनाभं च. शयन करण्याच्या वेळी म्हणजे निद्रा घेताना पद्मनाभ. तसेच विवाहे च प्रजापतिं. विवाहाच्या समयी प्रजापतीच्या रूपामध्ये विष्णूचे स्मरण करावे असे सुचवलेले आहे. युद्धे चक्रधरम देव. युद्ध समयी विष्णूचे जे चक्रधारी रूप आहे त्या चक्रधराचे स्मरण युद्ध समयी करावे. प्रवासे च त्रिविक्रमम. प्रवास करण्यावेळी त्रिविक्रम रूपामध्ये विष्णूचे स्मरण करावे. नारायणं तनुत्यागे. तनु म्हणजे शरीर. शरीर त्याग करण्याच्या वेळी मृत्यूशय्येवर असताना नारायणाचे स्मरण करावे. श्रीधरम प्रिय संगमे. प्रिय व्यक्तीसोबत असताना श्रीधराचे स्मरण करावे. दुःस्वप्ने स्मर गोविंदम संकटे मधुसूदनम कानने नारसिंहं च पावके जलशायिनं जलमध्ये वराहं च पर्वते रघुनंदनं गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवम् दुःस्वप्ने स्मर गोविंदम.
म्हणजे एखादे वाईट स्वप्न पडले असता, ज्यावेळी आपल्याला भीती वाटते त्या वाईट स्वप्नामध्ये, त्यावेळी गोविंदाचे स्मरण करावे. संकटे मधुसूदनम, संकट समयी मधुसूदनाचे स्मरण करावे. कानने नारसिंहमच, कानन म्हणजे अत्यंत घनदाट अशा जंगलाला कानन असे म्हटले जाते. तर जंगलामध्ये जेव्हा तुम्ही असता, जंगलामध्ये तुमचे जेव्हा वास्तव्य होते किंवा प्रवासादरम्यान जेव्हा तुम्ही जंगलामध्ये अडकता, त्यावेळी नरसिंहाचे स्मरण करावे. पावके जलशायिनम, पावक, पावक म्हणजे अग्नी. एखाद्या वेळी आग लागली असता, आता ही आपल्याला माहिती आहे की ही आग नेहमी पाण्यामुळे शांत होऊ शकते. तर आग लागली असता जलशयन म्हणजे पाण्यामध्ये जे विष्णू शयन करत आहेत, त्यांच्या पाण्यामध्ये शयन करत असलेल्या स्वरूपाचे, जलशयन स्वरूपाचे स्मरण करावे. जलमध्ये वराहमच, ज्यावेळी पाण्यामध्ये असाल त्यावेळी वराह अवताराचे स्मरण करावे. ज्याप्रमाणे वराह अवतारामध्ये पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीला विष्णूंनी वराह स्वरूपामध्ये येऊन पाण्यातून वरती काढले होते, त्याचप्रमाणे जलामधून तुमचा सुरू असलेला प्रवास सुद्धा सुखरूपपणे पूर्ण होण्यासाठी या वराह अवताराचे स्मरण करावे. पर्वते रघुनंदनम, पर्वतांमध्ये हरवून गेल्यास किंवा पर्वतांमधून प्रवास करत असताना रघुनंदनाचे स्मरण करावे. गमने वामनम चैव, प्रवास सुरू असताना, चालत असताना, मार्गक्रमण करत असताना वामनाचे स्मरण करावे. सर्व कार्येषु माधवम, कोणतेही कार्य करत असताना म्हणजे सर्व कार्य करत असताना माधवाचे स्मरण करावे. अशा प्रकारे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये विष्णूच्या वेगवेगळ्या नामांचे स्मरण करणे शास्त्रामध्ये सुचवलेले आहे. षोडश एतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत, सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णु लोके मह्यते. इति विष्णु षोडश नामस्तोत्र संपूर्णम. षोडश एतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत, प्रातरुत्थाय म्हणजे प्रातःकाळी उठल्यानंतर. षोडश एतानि नामानि, जी व्यक्ती या षोडश म्हणजे 16 नामांचे स्मरण करते, सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णु लोके मह्यते. सर्व पाप विनिर्मुक्तो म्हणजे ती व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते. विष्णु लोके मह्यते आणि सरते शेवटी मृत्यू पश्चात विष्णू लोकापर्यंत जाऊन पोहोचते. इति विष्णू षोडश नाम स्तोत्र संपूर्णम. आणि अशा प्रकारे हे विष्णू षोडश नाम स्तोत्र पूर्ण होत आहे. आपण पुन्हा एकदा या श्लोकाचा अर्थ पाहूयात. औषधी ग्रहण करण्याच्या वेळी विष्णू, भोजन ग्रहण करण्याच्या वेळी जनार्दन, शयन घेताना किंवा निद्रा घेताना पद्मनाभ, विवाहाच्या समयी प्रजापतीच्या रूपामध्ये, युद्ध समयी अढळ शक्ती आणि बल प्राप्त करण्यासाठी चक्रधर स्वरूपामध्ये, प्रवास करतेवेळी त्रिविक्रम, मृत्यूशय्येवर असताना नारायण, प्रिय व्यक्तीसोबत असताना श्रीधर, वाईट स्वप्न पडले असता गोविंद, संकट समयी मधुसूदन, जंगलामध्ये वास्तव्य असल्यास नरसिंह, आग लागली असता जलशयन, पाण्यामध्ये असताना वराह, पर्वतांमध्ये हरवल्यास रघुनंदन, प्रवास सुरू असताना, चालत असताना, मार्गक्रमण करत असताना वामन, सर्व कार्य करत असताना माधव. अशा प्रकारे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये विष्णूच्या वेगवेगळ्या नामांचे स्मरण करणे शास्त्रामध्ये सुचवलेले आहे. आणि या सर्व 16 नामांचे प्रातःकाळी उठल्यानंतर जी व्यक्ती स्मरण करते, ती व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि शेवटी विष्णू लोकापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकारे हे विष्णू षोडश नामस्तोत्र संपूर्ण होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विष्णू षोडश नाम स्तोत्र आणि त्याचा मराठीतून अर्थ समजून घेतला. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही श्लोक पाहूयात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला तुमचा अभिप्राय कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा.